इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट झाली आहे याचे जिवंत उदाहरण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून आले आहे। शेतकरी 12 क्विंटल 87 किलो कांदा विक्रीसाठी घेऊन आले, मात्र कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने त्यांच्या हातात पैसे पडण्याऐवजी उलट स्वतःच्या खिशातून 301 रुपये भरावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोलापूर जिल्ह्यातील शशीराव तोदेकर या शेतकऱ्याने सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सिद्धनाथ ट्रेडर्स येथील विक्री पट्टीनुसार संबंधित शेतकऱ्याने 24 गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता। एकूण 1287 किलो कांद्याला अवघे 1468 रुपये भाव मिळाला, मात्र त्यानंतर हमाली, तोलाई, गाडी भाडे आदी विविध खर्चांच्या नावाखाली तब्बल 1769.87 रुपये वजा करण्यात आले। त्यामुळे सर्व खर्च वजा जाता शशीराव तोदेकर या शेतकऱ्याला खात्यात पैसे जमा होण्याऐवजी एकूण शिल्लक वजा 301 रुपये अशी नोंद करण्यात आली। म्हणजेच कांदा विक्री करूनही शेतकऱ्याला उलट स्वतःच्या खिशातले 301 रुपये हे आडत्याला द्यावे लागले। या प्रकारामुळे बाजार समितीतील कांदा व्यवहार आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे दर यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एकीकडे बियाणे, खत, औषधे, मजुरी, पाणी आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढत असतानाच दुसरीकडे कांद्याला मिळणारा कवडीमोल दर शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटत असल्याची भावना सोलापुरात व्यक्त होत आहे। दरम्यान या घटनेची पट्टी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्याने जगायचं कसं असा सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे। सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा, बाजारातील दलाली व अन्य खर्चांवर नियंत्रण आणावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर दुसरीकडे आमदार रोहित पवार हे देखील या गोष्टीवरती आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। राजू शेट्टी देखील या गोष्टीवरती सरकारला आता धारेवर धरत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।